नमस्कार. सर्वांचं BTS एज्युकेशन चॅनलमध्ये स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी प्रसिद्धीपत्रक जाहीर केलेलं आहे. आपण BEd आणि DEdचे सर्व विद्यार्थी हे खूप दिवसापासून या परीक्षेची वाट पाहत होते. ते प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध झालेलं आहे. त्याबद्दल सविस्तर माहिती घेऊयात. तर बघा, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे 4 या कार्यालयावर शासनाने महाराष्ट्र राज्य परीक्षा 2024 महा-TET 2024 घेण्याची जबाबदारी सोपवलेली असून ही परीक्षा दिनांक 10/11/2024 रोजी घेण्याचे निश्चित केलेले आहे. इयत्ता 1ली ते 5वी व 6वी ते 8वी यासाठी सर्व व्यवस्थापन व सर्व परीक्षा मंडळे, सर्व माध्यम, अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित इत्यादी शाळांमध्ये शिक्षण सेवक, शिक्षक पदावर नियुक्तीसाठी उमेदवारांना प्रथमतः ही परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. या परीक्षेची संबंधित सर्व शासन निर्णय, आनुषंगिक माहिती, सूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या https://mahatet.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ऑनलाईन अर्ज भरणे, परीक्षा शुल्क भरणे, परीक्षेची वेळ व इतर सविस्तर माहितीचा तपशील परिषदेच्या उपरोक्त वेबसाईटवर देण्यात आलेला आहे. या संबंधितांनी संकेतस्थळात नियमित भेट द्यावी. सदर परीक्षेची ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया दिनांक 9/9/2024 पासून सुरू होत असून दिनांक 30/9/2024 अखेरपर्यंत उमेदवारांना ऑनलाईन अर्ज भरता येतील. संबंधितांनी याची नोंद घ्यावी ही विनंती. तर परीक्षेचे टप्पे आहेत ते आपण पाहू. तर 1 नंबरला ऑनलाईन अर्ज व शुल्क भरण्याचा कालावधी दिनांक आहे 9/9/2024 ते 30/9/2024 याच कालावधीमध्ये आपण ऑनलाईन अर्ज भरू शकता. त्यानंतर तुमचं प्रवेशपत्र ऑनलाईन प्रिंट काढून घ्यायची, ती म्हणजे 28/10/2024 ते 10/11/2024 या कालावधीमध्ये तुमचं प्रवेशपत्र हे तुम्ही प्रिंट घेऊ शकता. त्यानंतर शिक्षक पात्रता परीक्षा पेपर क्रमांक 1 दिनांक व वेळ आहे 10/11/2024. वेळ आहे सकाळी 10:30 ते 1 पर्यंत. त्यानंतर शिक्षक पात्रता परीक्षा पेपर क्रमांक 2 आहे, त्याचा दिनांक व वेळ आहे 11/11/2024. वेळ 2 ते 4:30. त्यानंतर परीक्षेच्या काही सूचना आहेत त्या आपण पाहूया. काही प्रशासकीय अडचणीमुळे सदर वेळापत्रकामध्ये बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वेळापत्रक हे बदलू शकतं, याची पण उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे. आणि ही साईट दिलेली आहे, या साईटवर जाऊन आपण ते चेक करू शकता. उमेदवारासाठी ही संकेतस्थळाची प्रसिद्ध माहिती इथं ही साईट दिलेली आहे, या साईटवर आपण पाहू शकता. त्यानंतर उमेदवारांसाठी अत्यंत आवश्यक अशा सूचना आहेत त्या आपण माहिती करून घेऊयात. नंबर 1 ची सूचना आहे परीक्षाविषयक सर्व जसे आवेदनपत्र भरणे, परीक्षा शुल्क, शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता, अभ्यासक्रम, प्रश्नपत्रिका, मूल्यमापन, निकाल विषयक सविस्तर माहिती शासन निर्णय परिषदेच्या वेबसाईटवर https://mahatet.in वर उपलब्ध आहे. यातील प्रत्येक सूचना काळजीपूर्वक तपासूनच अर्ज भरावा. 2 नंबरची सूचना आहे अर्ज भरताना
परीक्षार्थींनी इयत्ता 10वी, इयत्ता 12वी, शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता, दिव्यांगत्व, राखीव प्रवर्गाचे असल्यास जात व इतर बाबतीची माहिती मूळ प्रमाणपत्रावरूनच भरावी. स्कॅन केलेला नवीन रंगीत फोटो, स्कॅन केलेली तुमची स्वाक्षरी, स्वयंघोषणापत्र व स्वतःचे ओळखपत्र ऑनलाईन आवेदनपत्रात अपलोड करावयाचे असल्याने सोबत ठेवावी. सदर परीक्षेत प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांशी संपर्क ईमेल, SMS सुविधा याद्वारे होऊ शकतो. त्यामुळे उमेदवारांनी स्वतःचा ईमेल ID व भ्रमणध्वनी क्रमांक अचूक द्यावा व जतन करून ठेवावा. पेपर क्रमांक 1 प्राथमिक स्तर व पेपर क्रमांक 2 उच्च प्राथमिक स्तर दोन्ही प्रश्नपत्रिकेसाठी प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दोन्ही स्तरासाठी प्राथमिक स्तर व उच्च प्राथमिक स्तर असा विकल्प निवडावा, जेणेकरून परीक्षा बैठक व्यवस्था एकाच ठिकाणी करता येईल. प्रत्येक स्तरासाठी स्वतंत्र अर्ज भरण्याची आवश्यकता नाही. 4 नंबरची सूचना आहे. सदर जाहिरातीनुसार उमेदवारांना केवळ ऑनलाईन अर्ज करता येईल. ऑफलाईन आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाही, याची उमेदवारांनी गांभीर्याने नोंद घ्यावी. परीक्षेचे शुल्क ऑनलाईन बँकिंग, क्रेडिट, डेबिट कार्ड इत्यादीद्वारे ऑनलाईन पद्धतीने भरावे लागेल. चलनाद्वारे ऑनलाईन शुल्क भरता येणार नाही. परीक्षा शुल्क भरणा यशस्वी झाल्यानंतर आवेदनपत्रातील माहिती अंतिम करण्यात येईल. नंतर आवेदनपत्रामध्ये कोणत्याही स्वरूपाची दुरुस्ती करता येणार नाही व त्याबाबतचे निवेदन स्वीकारले जाणार नाही. 5 नंबरची सूचना आहे. अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत परीक्षा शुल्क ऑनलाईनरित्या स्वीकारले जाईल. विविध पद्धतीने अर्ज सादर केल्यानंतर परीक्षा शुल्क भरल्याशिवाय सदर अर्ज विचारात घेतला जाणार नाही. 6 नंबरची सूचना आहे. ऑनलाईन आवेदनपत्रासोबत कोणत्याही कागदपत्रांच्या प्रती जोडण्याची आवश्यकता नाही. तसेच आवेदनपत्र, कागदपत्र, प्रमाणपत्र गटशिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारी यांच्याकडे जमा करण्याची आवश्यकता नाही. 7 नंबरची सूचना आहे. मूळ प्रमाणपत्राच्या पडताळणीस अधीन राहून उमेदवारांना परीक्षेस तात्पुरता प्रवेश दिला जाईल व निकाल घोषित केला जाईल. परीक्षेच्या निकालानंतर शैक्षणिक व व्यावसायिक कागदपत्रांची पडताळणी प्रमाणपत्र वितरणाच्या वेळी करण्यात येईल. प्रमाणपत्र पडताळणीच्या वेळी कागदपत्रे अपूर्ण असल्यास अथवा उमेदवार प्रमाणपत्र सादर करू न शकल्यास या परीक्षेची उमेदवारी रद्द करण्यात येईल. ऑनलाईन आवेदनपत्रामध्ये भरलेल्या माहितीत व मूळ कागदपत्रांमध्ये तफावत आढळून आल्यास उमेदवारी रद्द करण्यात येईल. 8 नंबरची सूचना आहे. एकापेक्षा जास्त आवेदनपत्र भरल्यास अंतिम भरलेले आवेदनपत्र ग्राह्य धरण्यात येईल व आधी सादर केलेल्या आवेदनपत्राचे शुल्क परत केले जाणार नाही. याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यायची आहे. 9 नंबरची सूचना आहे. सन 2018 व 2019च्या TET गैरप्रकारात समाविष्ट असलेल्या उमेदवारांची यादी www.mscePune.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेली आहे. प्रत्येक उमेदवाराने संबंधित यादीमध्ये आपले नाव आहे किंवा नाही याबाबत खात्री करून वस्तुनिष्ठ माहिती आवेदनपत्रामध्ये भरावी. आपण भरलेली माहिती चुकीची असल्याचे निदर्शनास आल्यास कोणत्याही स्तरावर आपली संपादनूक रद्द करण्याचा अधिकार परीक्षा परिषदेकडे राहील. तसेच या 2018 व 2019 यादीमध्ये समाविष्ट असून सुद्धा
खोटी व चुकीची माहिती भरून परीक्षेस प्रविष्ट झाल्यास कायदेशीर कारवाईसुद्धा करण्यात येईल, याची उमेदवारांनी गांभीर्याने नोंद घ्यायची आहे. 10 नंबरची सूचना आहे, सदर परीक्षा संदर्भातील सर्व प्रकारचे बदल दिलेल्या संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध केले जातील. यामुळे सर्व उमेदवारांनी नियमितपणे संकेतस्थळ तपासावे, कारण वेळापत्रकामध्ये बदल असल्याचे आपल्याला तिथे समजेल. त्यानंतर हेल्पलाईन नंबर दिलेला आहे 90 28 47 26 81 किंवा 82 किंवा 83. दूरध्वनीद्वारे सहाय्य उपलब्धता वेळ असणार आहे सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत. सविस्तर माहिती करता संकेतस्थळी इथे दिलेली आहे. इथे जाऊन तुम्ही वेळोवेळी ही माहिती चेक करू शकता व वेळापत्रकात बदल झालेला आहे का तो तिथे आपल्याला समजेल. अशा प्रकारचे TET संदर्भातील आज आपण हे प्रसिद्धीपत्रक पाहिलेलं आहे, त्याची माहिती घेतलेली आहे. सर्वांना परीक्षेसाठी बेस्ट ऑफ लक.